नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता मिळण्यापूर्वी केंद्र सरकारने 17व्या हप्त्याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तर तो मोठा निर्णय काय आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना नक्की कधी मिळणार आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत। या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक पाठबळ मिळत असते। त्याचप्रमाणे त्यांच्या शेतातील पीक चांगले यावे या उद्देशाने सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत। त्या योजनांपैकी एक योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना। ही योजना खूपच लोकप्रिय योजना आहे। या योजनेचा लाभ भारतातील बऱ्याच शेतकऱ्यांना होत आहे। या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक पाठबळ देत असते। ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षातून 3 टप्प्यामध्ये दिली जाते। 2000 रुपयाचा एक हप्ता असे 2-2 हजाराचे 3 हप्ते वर्षातून पात्र शेतकऱ्यांना दिले जातात। मित्रांनो, आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे 2-2 हजार रुपयाचे 16 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि आता सर्व पात्र लाभार्थी शेतकरी 17व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। तर आता या 17व्या हप्त्याबाबत एक अतिशय मोठी अपडेट समोर आली आहे। तर ही मोठी अपडेट काय आहे तर चला जाणून घेऊयात। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याकडे सर्व पात्र शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यापूर्वी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्याचे मूल्यमापन देखील करणार असल्याचे अपडेट समोर आले आहे। यासाठी NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेखाने मूल्यमापन कार्यालयाने या योजनेच्या मूल्यमापनासाठी माहिती मागवली आहे। पीएम किसान योजनेसाठी शासन दरवर्षी 60,000 कोटी रुपये खर्च करत असते। तर मित्रांनो, तुम्हाला आता समजले असेल की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्याचे केंद्र सरकार मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत नेमके किती पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे याच्यात कोणी अपात्र शेतकरी तर लाभ घेत नाही ना। तसेच या योजनेच्या लाभामुळे शेतकऱ्यांच्या किती आर्थिक गरजा पूर्ण होत आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला आहे अशा अनेक गोष्टी समजून घेण्याच्या उद्देशाने सरकार योजनेच्या लाभार्थ्याचे मूल्यमापन करणार आहे। तसेच मित्रांनो, केंद्र सरकारने 2024-25 या वर्षासाठी पीएम किसान योजनेसाठी 60,000 कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत। तसेच या योजनेअंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी 24 राज्यांमधील किमान 5000 शेतकऱ्यांना सर्वेक्षणात सामील केले जाणार आहे। त्यापैकी 17 राज्यांमध्ये सुमारे 95% पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करता येईल। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेवर बी बियाणे खरेदी करता येणार आहे। यासाठी हे मूल्यमापन केले जाणार आहे आणि हे मूल्यमापन केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनाच लाभ हा होणार आहे। तर मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना कधी दिला जाणार आहे तर चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे या बाबतीत शासनाकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही। परंतु सध्याच्या अपडेट अनुसार आणि या योजनेच्या कालावधी अनुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस दिले जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद।